जय भीम. नमस्कार. मी निखिल चव्हाण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज आहे वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा. बुद्ध धर्मियांमध्ये बुद्ध पौर्णिमेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच विषयावरती बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती बौद्ध धर्माचं काम भारतातून करणारे आपले स्नेही आणि आंबेडकर चळवळीचे आमचे मार्गदर्शक आयुष्यमान रविभाऊ गरुड आपल्यासोबत आहेत. जय भीम. जय भीम. जय भीम. दादा, आपल्यासाठी आपल्या तमाम समाजासाठी बुद्ध पौर्णिमा, आंबेडकर जयंती फार महत्त्वाचे क्षण ठरतात. आज भगवान बुद्धांची जयंती, आजच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. या सर्व दिवसाकडे बघताना तुमची आज नेमकी एक धम्मसेवक म्हणून काय भावना आहे? खरं पाहायला गेलं तर बुद्ध, धम्म आणि संघ ही तीन रत्न, तीन जेम्स आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तमाम धर्मांचा अभ्यास करून बौद्ध धम्म दिला. खरं पाहिलं गेलं तर बौद्ध धम्म हा एक शांततेचा मार्ग देणारा धम्म आहे. आणि ह्या धम्मावर जे जातात, काम करतात, त्या अनुसरतात, त्यांना एक आयुष्यामध्ये दुःख हे काय आहे ते कसं निवारण केलं पाहिजे त्याच्यासाठी तो मार्ग दिला आहे. त्या मार्गावर गेल्यानंतर त्यांना कळतं. बाबासाहेबांनी ह्या बुद्ध धम्माच्या एकंदरीत हा जो प्रवास जो आंबेडकरी अनुयायांना दिला आणि त्या आंबेडकर अनुयायांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतर केल्यानंतर जी काय पिढी निर्माण झाली, त्या पिढीच्या माध्यमातून जे काय आज आपण, तुम्ही, आम्ही सगळेजण एक चांगल्या प्रतीचं जीवन जगतोय, हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दिल्यानंतरच. मी बाकीच्या खोलात जाणार नाही. परंतु काल परवा मी ज्यावेळेस नेपाळच्या लिंबुनी या ठिकाणी जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिलं मी की आजही 2,000-2,500 वर्षांनंतर सुद्धा ज्या बुद्धाचं अस्तित्व या जगामध्ये आहे हे मिराकल आहे. धम्म नेहमीच सांगतो, प्रेमाने जगा, द्वेषाने नाही. हिंसा करू नका, अहिंसेने जगा. कारण तुम्ही प्रेम, दया, करुणा हीच भगवान बुद्धाची शिकवण आहे. कुठल्याही धर्मात तुम्ही गेलात तर हेच सांगितलं जातं. आणि भगवान बुद्धांचा परंपरेचा हा जो धम्म आहे तो धम्म आज जगामध्ये फुललेला आहे. जग या बुद्धाच्या मार्गावर चाललेलं आहे. अमेरिकेत तुम्ही बघितलं असेल, वॉक ऑफ पीस, ज्या भिक्षूने तिकडे हजारो किलोमीटर शांततेसाठी त्यांनी त्या ठिकाणी चालले, पायी चालले. लोकांना काय पाहिजे? शांतता पाहिजे. लोकांचं माइंड एकदम स्मूथली चाललं पाहिजे. आणि म्हणून निखिलजी, तुम्ही, आम्ही सगळेजण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला, खरोखरच आम्ही त्यांचे ऋणी आहोत की आम्हाला असा सोन्यासारखा बौद्ध धम्म आम्हाला दिला. आज वैशाखी पौर्णिमा आहे. जगामध्ये जल्लोषात चालू आहे. तुम्ही बोधगयाला जर कधी गेलात, आज बोधगयाला तमाम आंबेडकरी अनुयायी तिथे पोचलेले आहेत. बुद्धांचं दर्शन घेत आहेत. जिथे बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली त्या बोधिवृक्षाखाली तमाम आंबेडकरी जनता बसून ध्यानधारणा करते. पुढच्या भविष्यासाठी मंगल हो ही विचार घेऊन तिथे बसलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की भगवान बुद्धाने जिथे ज्ञान प्राप्त केले तिथे त्यांनी 7 ठिकाणी त्या ठिकाणी सातत्याने 7-7 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी मेडिटेशन केलेलं आहे.
आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सगळेजण ज्या बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला त्या धम्माच्या मार्गावर जात असताना बोधगयाला आपण जायला पाहिजे. नालंदा विद्यापीठाला आपण भेट दिली पाहिजे. ज्या ठिकाणी बुद्ध बरेच वर्ष तिथे बसले होते ते गंधकुटीला भेट दिली पाहिजे. सारनाथला आपण जायला पाहिजे, जिथे भगवान बुद्धाने पहिलं प्रवचन दिलं त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे. आणि दुसरं जिथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं त्या कुशीनगरला पण आपण जायला पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं की लिंबुनीचा विषय घेतला आणि आजही या सगळ्या गोष्टी जर अस्तित्वात असतील, आजही या जगाला ह्या बुद्ध धम्माशिवाय पर्याय नसेल, तर मला तर असं वाटते की आपण खरोखर बाबासाहेबांचे उपकार आयुष्यभर फेडले तरी आपल्याला कमी पडतील. कारण ज्या धम्मावर आपण चाललेलो आहोत तो धम्म हाच तुमचा जीवनाचा एक भाग आहे. दुसरा एक प्रश्न मला या निमित्तानं मला विचारावासा वाटतो की आपण बौद्ध धम्माच्या कार्यासाठी देशभर फिरत असता. विशेषतः आपण लुंबिनीमध्ये जाता किंवा आपण सारनाथमध्ये जाता, बिहारला बोधगयाला आपले वारंवार भेटी असतात, परदेशातही आपण जात असता. तर परदेशातला बौद्ध धम्म जो तिकडचे जे लोक अनुसरतात आणि आता आपल्या महाराष्ट्रातला आणि भारतातला बौद्ध धम्म याच्यामध्ये प्रॅक्टिस करताना तुम्हाला काय तफावत आढळते? खरं पाहायला गेलं तर महायान, वज्रयान, हीनयान हे असे बरेचसे बौद्ध धम्मामध्ये हा पंथ आहेत. परंतु बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म घेतला त्याला नवयान म्हणून असं नाव देण्यात आलं. बाबासाहेबांनी जो बुद्ध धम्म घेतला तो शुद्ध घेतला. त्याच्यामध्ये कर्मकांड तिथले नाही, पूजेला स्थान नाही, फक्त भगवान बुद्धाच्या मार्गावर चालण्याचा जो मार्ग आहे, जो मध्यम मार्ग आहे, तो मध्यम मार्ग बाबासाहेबांनी दिला होता. आता बऱ्याचशा देशामध्ये लामा आहेत, त्यांचं वज्रयान आहे, काही ठिकाणी महायान आहे, थायलंड आहे ठिकाणी महायान आहे, व्हिएतनामला वज्रयान महायान असं मिक्सअप आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना बुद्धाला मानणारे लोक आहेत. परंतु बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस धर्मांतर करत असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की तुम्ही या धर्मातून त्या धर्मात जाताय, परंतु कुठल्याही कर्मकांडापासून तुम्हाला यापासून अलिप्त राहायचं आहे. कर्मकांड जर तुम्ही करत बसले तर तुमची प्रगती नाही. तुम्ही ते कर्मकांड बाजूला ठेवून तुमच्या मेहनतीवर तुम्ही काय करताय आणि बुद्धाने मार्ग जो दिलेला आहे, शांततेचा मार्ग दिलेला आहे, बुद्धाने तुम्हाला सांगितलं की संयम ठेवलं पाहिजे, तुम्ही नेहमी एखाद्याच्या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे, राग द्वेष मत्सर असला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीसाठी बाबासाहेबांनी जे बुद्धाने धम्म लिहिला आहे त्याच्यामध्ये सगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीने बुद्ध धम्म त्यांनी मांडलेला आहे, जो बुद्धांनाही अपेक्षित होता. परंतु आता वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांच्या संकल्पना आहेत, त्यांच्या ट्रेडिशनल आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं निखिलजी की आपल्याला जो धम्म दिलेला आहे तो धम्म हा भगवान बुद्ध, बाबासाहेब सुद्धा एक बोधिसत्व होते. बाबासाहेब म्हणजे असे काही म्हणजे बाबासाहेबांनी एवढं सगळं लिहिलं, एवढं 32 डिग्र्या घेतल्यानंतर हे बुद्ध आणि धम्म त्यांनी जो लिहिला हे ऐरागऱ्याचं काम नाही. बाबासाहेब हे फार मोठे विद्वान होते, बोधिसत्व होते. हे मी म्हणत नाही, हे देशाच्या बाहेर जगामध्ये सांगितलं जातं की हे बोधिसत्व जे काय निर्माण होतात त्याच्यातलाच पार्ट म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा बोधिसत्व होते. आणि म्हणूनच धम्मक्रांती घडली. अशोका राजानंतर पुन्हा या देशामध्ये या जगामध्ये बुद्ध धम्म आला. याचं कारणच असं होतं की बाबासाहेब हे बोधिसत्व होते, हे मी ठामपणे सांगतोय. खरं तर ही मुलाखत अशीच लांब चालू शकते, परंतु आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि त्यांना देखील बऱ्याच कार्यक्रमांना जायचं देखील आहे. दादांशी माझा कॉलेजच्या जीवनापासूनचा संबंध आहे आणि यानंतरच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये सविस्तरपणे आपण आंबेडकरी चळवळीच्या संदर्भामध्ये त्यांची आताची भूमिका काय आहे. खरं तर मला सांगायला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की ते माझे मार्गदर्शक आहेत आणि भाई संगारे
जे आमच्या आंबेडकरी चळवळीचं एक मुलूख मैदान तोफ होती, त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे. आणि अशा एका व्यक्तीचं मार्गदर्शकत्व आम्हाला मिळणं ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची फार मोठी एक बाजू अशी आम्ही समजतो. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. या बुद्धपौर्णिमेच्या निमित्तानं दादांनी आमच्या या चॅनलसाठी वेळात वेळ काढून एक आम्हाला शुभेच्छा दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि निखिल चव्हाण ओरिजिनल या चॅनलला आपण नवीन असाल, व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपणा सर्वांना पुन्हा एकदा वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध. जय भीम, नाव